नमस्कार मंडळी, मी अनुष्का आपल्या सगळ्यांचं आजच्या एपिसोडमध्ये खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, खूप सारे प्रश्न माझ्या मनात आहेत. कशाविषयी माहिती आहे? डाएट या विषयावरती. समजा डाएट म्हणलं की नेमकं काय? डाएट फक्त वेट लॉससाठीच वापरतात का? किंवा डाएट ह्या योग्य पद्धतीने तुम्ही केलं तर एक हेल्दी लाईफस्टाईल तुम्ही जगू शकता. तर हे डाएट वेगवेगळ्या मार्गाने आपल्या आयुष्यात कसं संतुलन आणतं किंवा डाएटवरून तुम्ही कशी हेल्दी लाईफस्टाईल जगू शकता या विषयावरचे खूप सारे प्रश्न माझ्या मनात होते. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज मी डायटिशियन हर्षदा श्रीखंडे यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. सो त्यांच्याकडून आज आपण या सगळ्या प्रश्नांची बारीक आणि इत्थंभूत माहिती घेणार आहोत. गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ त्या डायटिशियन म्हणून काम करतायत. खूप साऱ्या पेशंट्सला त्यांनी डाएट व्यवस्थित देऊन एक हेल्दी लाईफस्टाईल देण्याकडे त्यांचा जास्तीत जास्त कल असतो. सो त्यांच्याकडून अधिक वेळ न घालवता आपण कशी हेल्दी लाईफस्टाईल जगू शकतो किंवा डाएट तुमच्या आयुष्यात कसं बदल घडून आणू शकतं या विषयावरती गप्पा मारूयात. तर हर्षदा ताई, तुमचं मनापासून आजच्या एपिसोडमध्ये स्वागत आहे. सो वेलकम टू द शो. आणि प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे की डाएट म्हणजे नेमकं काय, किंवा डाएट एक फॅड आहे. आता असं म्हणतो की डाएट करते म्हणजे काहीतरी फॅडच आहे, किंवा कोणी काही तुम्हाला ऑफर केलं, नको बाई मी डाएटवर आहे. तर इतक्या साऱ्या गोष्टी मनात आहेत. तर नेमकं डाएट कुठल्या अंगाने काम करतं किंवा डाएट कुणासाठी आवश्यक आहे? ओके, पहिली गोष्ट म्हणजे डाएट हे म्हटलं तर आहारशास्त्र म्हणजे डाएट. तर आहारशास्त्र हे आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेलं आहे, हे आज नाही आहे ना. आणि आहारशास्त्र म्हटलं तर आपण हे नेहमी ऐकलं असेल आपल्या आजीकडनं, अरे रिकाम्यापोटी काम सुचत नाही, किंवा रिकाम्यापोटी घराच्या बाहेर जाऊ नको, किंवा आपल्या किचनमध्ये सगळ्या गोष्टींची आपल्याला युक्ती मिळते, किंवा आपल्या समस्यांचा हल जे आहे ते आपल्याला आपल्या किचनमध्येच मिळतो. पटकन आपण एखाद्या जखमेवरती हळद लावतो, किंवा जर गॅस झाला असेल तर ओवा खा असं आपल्याला सांगितलं. सो ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या किचनमध्येच पहिल्यापासून उपलब्ध आहेत. आजीबाईंचा बटवा म्हटलं तर काही चुकणार नाही आहे. पण डाएट म्हटलं ना की हल्ली हे आपण वेट लॉसशी संबंधित करतो. एक्झॅक्टली. बारीक व्हायचं असेल तर डाएट सुरू करायला हवं, हा इन जनरल टर्म झाली आहे. बरोबर. पण हेही का हे आज आपण समजून घेऊयात. हल्ली आपलं वाढतं वजन, आपण खूप वेळेला काय होतंय ना की आपली जी काही लाईफस्टाईल चेंजेस आहेत त्यामुळे खरोखरीच आपलं वजन अमाप वाढलेलं आहे. आणि हे टिकवून ठेवण्याकरता आपल्याला डाएटवरती जाणं हे तितकंच आवश्यक आहे. म्हणजे काय तर येस, तुम्हाला हेल्दी बॉडी मेंटेन करायची म्हणजे तुमच्या वजनामध्ये बरोबर राहणं हे इतकंच गरजेचं आहे. म्हणजे आपण इथे काही गोष्टी समजून घेऊयात. प्रत्येक माणसाचा बॉडी कॉम्पोजिशन म्हणजे आयडियल बॉडी वेट हे वेगवेगळं असतं. माणसाची शरीर रचना ही वेगळी असते. सो सर्व सामान्यांमध्ये हे डाएट लागू नाही पडत. प्रत्येक शरीर वेगळं, प्रत्येक डाएट वेगळा, प्रत्येक आहार वेगळा, प्रत्येक विहार वेगळा तसं. सो आता मी तुम्हाला उदाहरण म्हणून इथे 5 किलोची पिशवी दिली आणि तुम्हाला म्हणलं जा अनुष्का जाऊन शॉपिंग करून ये. अनुष्का छान भली मोठी लिस्ट काढेल आणि शॉपिंगला जाईल. पण त्या 5 किलोच्या पिशवीमध्ये हळूहळू आपल्या 10 ते 12 किलोचं सामान कसं गोळा होतं हे आपल्यालाही कळत नाही. कधीतरी एकावर एक फ्री मिळालं म्हणून, कधी लिस्टमधल्या पेक्षाही आपल्याला आवश्यक वाटली गोष्ट म्हणून. सो असं आपण सहजरित्या 10 ते 12 किलोचं सामान गोळा करतो. मग ह्यामध्ये काय होणार आहे तर कधीतरी हँडलवरती पिशवीच्या ताण येणार आहे, बुडाला पिशवीच्या ताण येणार आहे, कधी शिवण उसवेल. अशाच प्रकारे आपण आपलं आयडियल बॉडी वेट पेक्षाही म्हणजे 60 किलोपेक्षा तुमचं वजन जास्त वाढलं, 70 झालं, 80 झालं तर तुम्ही ते 20 किलो 30 किलो अशा प्रकारे तुमच्या बॉडीवरती ताण आणता. म्हणजे काय तर तुमचे व्हायटल ऑर्गन्स हे त्या रेटनी काम करणार आहेत. तुमचं लिव्हर, हार्ट, तुमच्या पॅनक्रियाज, किडनीज हे सगळं त्या रेटमध्ये फंक्शन करणार आहेत. सो तुम्हाला आयडियल बॉडी वेटमध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच
तुमचा वेस्ट टू हिप रेशो. म्हणजे काय तर हल्ली आपण म्हणतो की अरे सगळं बरोबर आहे पण माझं पोटच वाढत चाललंय. मध्य प्रदेश जसं मध्ये मी उल्लेख ऐकला की मध्य प्रदेश वाढत चाललाय, मध्य प्रदेश वरती कंट्रोल नाही. सो अशा प्रकारे हे ठरवतं की मध्य प्रदेश म्हणजे तुमचा पोटाचा घेर हे ठरवतं, बेली फॅट, की माझा हार्ट किती रेटने काम करणार आहे. बर. त्यामुळे तुमचा हिप टू वेस्ट रेशो हा सुद्धा मोजमापित म्हणजे किंवा नीट असणं गरजेचं आहे. रेशो मेंटेन करणं गरजेचं आहे. बरोबर. सो ह्या करता तुमचं वजन मेंटेन करणं गरजेचं आहे. म्हणजे वजन कंट्रोलमध्ये आणण्यासाठीच डाएटची गरज आहे. बरोबर आहे. मग डाएट हे नेमकं कुठल्या अजून कोणी कोणी करू शकतं डाएट, म्हणजे कोणी कोणी करावं डाएट? सो डाएट हे वजन कमी करण्या व्यतिरिक्त तर आपला सर्वसामान्य डोकेदुखी किंवा वारंवार होणारा पित्ताचा आजार, कॉन्स्टिपेशन, ह्यापासून ते तुमचे मग मोठे मोठे जे आजार आहेत, डायबिटीस झालं, कोलेस्ट्रॉल झालं, बीपी झालं, थायरॉइड आहे, PCOS आहे, PCOD, या सगळ्या रिव्हर्सलसाठी डाएट उत्तम काम करतो. म्हणजे गंमत वाटेल अनुष्का, माझ्याकडे 6 महिन्याचं बाळ सुद्धा डाएट करतं. म्हणजे मागच्याच महिन्यात माझ्याकडे एक 6 महिन्याचं बाळ डाएट करत होतं. अच्छा. म्हणजे 6 महिन्याचं बाळ डाएट करतं म्हणजे नक्की काय, तेच विचारणार होते की त्याला काय गरज आहे. त्याला काय गरज आहे. तर जसं आपण म्हणतो की नाही की 6 महिन्यापर्यंत आईचं मिल्क हे अत्यंत गरजेचं असतं. बरोबर. किंवा बाळाला फक्त ब्रेस्ट फीड हेच त्याचा आहार आहे. पण त्याच्यानंतर हळूहळू जे आपण सुरुवात करतो, पेज देतो, डाळीचं पाणी, लापशी देतो आणि हळूहळू त्याला सॉलिड फूड वरती आणतो, तर त्यावेळेस त्याचे सगळे न्यूट्रिएंट्स जपणं आणि त्याला व्यवस्थित हळूहळूरित्या सॉलिड फूड वरती आणणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. आणि ह्याला सुद्धा काही नियम आहेत. सो त्याच्याकरता सुद्धा ते बाळ डाएट घेत होतं. पण ह्यामध्ये आपण म्हणतो तसंच लॅक्टेटिंग मॉम्सचं सुद्धा डाएट तितकंच गरजेचं आहे. दूध वाढणं किंवा आपलं जे काही इथे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे आफ्टर डिलिव्हरी, तर तुमचं युट्रस जागेवरती येणं, ती हार्मोन्स परत इन प्लेस राहणं आणि तुमचे व्यवस्थित नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी, म्हणजे स्त्री हे एक अतिशय मोठ्या ट्रान्सफॉर्मेशन मधून जात असते. सो परत पूर्ववत येण्याकरता सुद्धा तितकंच डाएट हे महत्वाचं आहे. करेक्ट. हर्षदा, एक बेसिक क्वेश्चन माझ्या मनात नेहमी येतो की डाएट करायचं म्हणजे आता कुठेच बाहेर जायचं नाही का, किंवा कुणाकडे जाऊन जेवायचं नाही का, किंवा सोशल सगळं बंद करायचं का? नाही, ॲक्च्युली अशी काही गरज नाही. इथे मी अगदी सोपं गणित तुला समजावून सांगते, विच इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. की आपण वर्षभरातले 365 डेज पकडूयात, ठीक आहे. सो 365 डेज वर्षाचे जेव्हा असतात तेव्हा 65 डेज मी सोडून देते की मला नाही डाएट करायला जमलं, मला नाही हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करता आली. म्हणजे काय तर मी नाही वेळेवर झोपले, नाही एक्सरसाइज केला किंवा डाएटही नाही करता आला, त्याच्या उपर मी माझ्याकडनं बोनस 40 दिवस सोडून देते. अच्छा, म्हणजे हा वर्षभराचा हिशोब आहे, 365 दिवसातला. म्हणजे 105 दिवस मला अजिबात काहीही करायला जमलं नाही. सणवार आले, आजारपण आली, माझे मूड्स आले, 105 दिवस आपण सोडून देऊ. ह्या करता माझ्या हातात राहिले आता 260 डेज. 260 डेज मी माझा डाएट व्यवस्थित बॅलन्स केला, झोप व्यवस्थित सांभाळली, त्यानंतर मी अगदी व्यवस्थित एक्सरसाइज केला. ह्या सगळ्या हेल्दी लाईफस्टाईल मी 265 डेज घालवले. तर 100 कमीच राहतात ना तरी सुद्धा. म्हणजे काय तर 265 डेज तू ऑन ट्रॅक राहिलीस तरी तुला तुझा डाएट व्यवस्थित मेंटेन करता येईल आणि हेल्थ गोल्स अचीव करता येतील.
सो इट इज व्हेरी सिम्पल. म्हणजे अगदी सूटच्या पेक्षाही जास्ती सूट आहे. कारण प्रत्येक वेळेस आपण असा विचार करतो ना की आता सणवार आलेत, मग डाएट फॉलो करायला जमत नाही, किंवा आता गोडच खाऊया, दिवाळी येणार आहे आता अपकमिंग ह्याच्यामध्ये, किंवा हे सगळे जे ॲब्स्टॅकल्स असतात तुम्हाला ज्या गोष्टी फॉलो करायच्यात. तर ॲज अ डायटिशियन म्हणून तू खूप सारी सूट दिली आहेस लोकांना, तरी पण रिझल्ट याच्यामध्ये येतात. तर हे मिरॅकल कसं घडतं? म्हणजे हे फक्त हेल्थ म्हणजे हेल्दी खाऊन होतं का काय? तू त्याच्यात काय समावेश करशील याच्या? बेसिकली कसं असतं ना अनुष्का, इथे हे समजून घेण्याची गरज आहे की तुम्ही फक्त डाएट नाही, तुम्ही तुमचे सगळे हेल्थ गोल्स बघितले गेले पाहिजेत. म्हणजे माझ्याकडे पेशंट येतात की मी सगळं तुम्ही दिलेलं खाते पण 2 वाजता झोपते, तर काही उपयोग नाही ग त्याचा. तुमचं सर्कॅडियन रिदम सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आता असे आपण बघतो की नाही, इथे मी एक उदाहरण घेते अनुष्का. माझ्याकडे भरपूर पेशंट येतात की मला ना वजन कमी करायचंय. सगळ्यांचा पहिला गोल काय असतो, तर मला फिट दिसायचंय, मला माझं वजन कमी करायचंय, हा त्यांचा गोल असतो. तर तसंच माझ्याकडे एक कॅनडावरून फोन आला की मॅडम मला डाएट करायचंय आणि मी सगळे उपाय करून थकलेली आहे, मी भरपूर डाएटिंग केलंय, आता तुमच्याकडे आलेली आहे. स्वाभाविकच मी विचारलं की बाबा तुम्ही नक्की काय काय केलंय? तर सोशल मीडियावरती हल्ली इन्फ्लुएन्सर्स भरपूर डाएट असेच फ्रीमध्ये देत असतात, किंवा माझं 7 दिवसाचं मील, मी काय खाते आणि मी कसं कमी करते. अशा प्रकारचे जेव्हा तुम्ही डाएट करता तर खरोखरीच त्याचा उपयोग होत नाही. का? कारण प्रत्येक, मी मगाशी म्हटलं तसं, प्रत्येक व्यक्ती वेगळी, प्रत्येक प्रकृती वेगळी. सो एव्हरी डाएट स्टँड्स इंडिव्हिज्युअल. सो अशा प्रकारचा काही उपयोग होत नाही. ठीक आहे, मग आमच्याकडे काय आम्ही करतो, तर आमच्याकडे 3 पानी फॉर्म भरून घेतो आम्ही, ज्याच्यामध्ये ते अगदी आम्ही डिटेल तुमचे हिस्ट्री काही आहे का, त्याच्यानंतर तुमचे लाईक्स डिसलाईक्स किंवा तुमचं इनटॉलरन्स, तुमचे फूड प्रेफरन्सेस, तुम्ही कुठे राहता, या सगळ्यापासून ते म्हणजे तुमचे ब्लड रिपोर्ट्स आम्ही चेक करतो, किंवा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही व्हेरीफाय करून घेतो आणि मग आम्ही डाएट देतो. तर अशा प्रकारे आमचा प्रवास चालू होतो. त्याच्यामध्ये मी जसं मगाशी उल्लेख केला तसं बॉडी कंपोजिशन हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. सो ह्या प्रकारे जेव्हा आम्ही काउन्सिलिंग करतो किंवा डाएट सुरू करतो, तर तसं मी तिच्याकडनं सगळी माहिती घेतली. बरं, पेशंटने मला सांगितलं नाही मला कुठलाच कोमॉर्बिडिटी, म्हणजे माझ्याकडे नाही BP नाही, माझ्याकडे शुगर नाही, मी कुठल्याही मेडिकेशनवरती नाही, असं मला पेशंटनी सांगितलं. म्हटल्यावरती आमचं मी डाएट प्लॅन केला. तिकडे कॅनडामधली पेशंट आहे, सो तिथल्या ऋतूप्रमाणे, तिथल्या हवामानाप्रमाणे, तिच्या आवडीनिवडीप्रमाणे किंवा कम्फर्ट झोनप्रमाणे डाएट डिझाईन केला आणि आमची सुरुवात झाली. 8-10 दिवस तिचा डाएट छान चालला. 1 किलो वजनही कमी झालं. पुढे ठप्प. म्हटल्यावरती आम्ही एक रेजिम फॉलो करायचं ठरवलं की मला रोजचे मील फोटोज पाहिजे आहेत, तसंच तुझं एम्प्टी स्टमक वजन पाहिजे आहे आणि वजन काट्यावरती उभी असलेली तू, असा फोटो पाहिजे आहे. ह्या सगळ्याचा जेव्हा मी अभ्यास करत होते ॲट माय एंड, तेव्हा तिचे मील प्लॅन्स ती बरोबर खात होती, जसं मी सांगितलंय तसं ती फॉलो करत होती. पण हिअर आय फाउंड अ ग्लिच की वजन काटा तिचा काहीतरी वेगळंच दाखवत होता. ती तिथल्या तिथेच काही नंबर्समध्ये फ्लक्च्युएट करत होती. बरं, तिच्या पायावरती मला सूज दिसत होती. मी तिला विचारलं की पायावरती सूज आहे गं, तर तिने साफ मना केलं. ती म्हणली नाही, माझ्या पायाचं स्ट्रक्चर असं आहे किंवा ठेवण अशी आहे. म्हटल्यावरती हे सगळं झालं. मी तिला म्हणलं की मला काही ब्लड टेस्ट इम्पॉर्टंट वाटत आहेत, करून घेणं. बरं, कॅनडामध्ये राहणारी, ओव्हर द काउंटर तुम्ही गेलात, मला ब्लड टेस्ट करायची असं तिथे होत नाही. तुम्हाला प्रॉपर चॅनल थ्रू जावं लागतं. पण मग तिने काही ओळख काढली, तिने ते मॅनेज केलं. मी सांगितलेल्या ब्लड टेस्ट तिने केल्या, तसंच तिने BP सुद्धा तिला सांगितलं होतं तसं चेक केलं. BP 180/120, इतकं हाय BP. तिला तिथल्या तिथेच मेडिकेशन चालू झालं आणि होम सर्व्हेलन्सवरती टाकण्यात आलं.
घरच्या घरी मॉनिटर करायचं. घरच्या घरी मॉनिटर करायचं म्हणजे काय तर ब्रेकफास्ट लंच डिनर तिला 3 वेळेला तिचं BP चेक करायचं होतं घरच्या घरी आणि तिला त्या चार्टमध्ये लिहून त्यांना सबमिट करायचं होतं. असं तिचं रुटीन सुरू झालं. मला जे काही फाइंडिंग्स होते ते मला मिळाल्यावरती मला चॅनलाइज झालं डाएट तिचा डिझाईन करायला. तशाप्रमाणे आम्ही परत काम केलं त्या डाएटवरती आणि तिचं 3 महिन्याच्या काठी तिचं वजन 8 ते 10 किलो कमी झालं. ती जुन्या तिच्या ड्रेसेसमध्ये बसायला लागली. तिचे जे चालू झालेले मेडिकेशन होतं ते सुद्धा बंद झालं. आता इथे किती एक मोठा अलार्मिंग पॉइंट होता का, कारण त्या पेशंटला त्या व्यक्तीला माहितीच नव्हतं, कारण हे सगळं नॉन सिम्टमॅटिक होतं. नाही तिचं डोकं वरचेवर दुखत आहे किंवा नाही तिला बोलताना धाप लागत आहे, तिच्या रोजच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा कुठलाही हिंडल्ज नव्हता. अशा वेळेस इट वॉज सो अलार्मिंग की हेच जर आम्हाला फाइंडिंग नसतं झालं तर गोष्ट कुठच्या कुठे पोहोचते. म्हणजे एक प्रॉपर डायटिशियन की जो सगळ्या बाबतीत तज्ज्ञ आहे, ज्याला अनुभव आहे, याच्याकडनं तुम्ही डाएट घेणं जास्ती गरजेचं आहे. तर इथे अनुभवाचा फायदा होतो. आणि एक मुद्दा मगाशी तुझ्या बोलण्यातनं आला की आजकाल आपण बघतो की सोशल मीडियावरनं डाएट फॉलो करणं हे खूप सर्रास होतं. तर तू ॲप्स जे आहेत, म्हणजे आता वेगवेगळे ॲप आहेत, ते ॲप डाउनलोड करा, तुमचे मेजरमेंट्स भरा आणि मग तुम्हाला डाएट येतं आणि मग ते अलार्म देतं की आता हे खा, ते खा, ते खा. असं अनेक मीही फॉलो केलं आहे. परंतु हे करणं म्हणजे तू ॲप बरोबर पण काम केलं, तर त्या बाबतीत तुझं काय एक्सपिरियन्स आहे? आता मी काही ॲप्स बरोबर सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे त्यांचं किचन डिझाईन करणं, त्यांचे मील प्लॅन्स डिझाईन करणं, हे सुद्धा मी काम केलेलं आहे. बरं, तिथे काय केलं जातं ना, ते जनरिक असतं, खूप जनरिक असतं. बेसिक इन्फॉर्मेशन घेऊन करतात. सो जुजबी तुमची इन्फॉर्मेशन घेतात आणि सुरू करतात. तसंच त्या ॲपकडे एक पेशंट आला होता. तर त्यांचा जो जुजबी फॉर्म त्यांनी भरून दिला त्याच्याप्रमाणे मी सगळे नॉर्म्स भरले आणि त्यांना सांगितलं की ह्या प्रकारे तुम्ही त्यांना हे हेल्थ मेजर्स घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यांना डाएट द्या. कारण का, तर त्यांना होता थायरॉइड, परत युरिक ॲसिड आणि वजन कमी करणं हा त्यांचा गोल होता. तर हे सगळं मी त्यांना सांगितलं आणि त्यांचा डाएट सुरू झाला. बरं, वजन तेव्हा होतं 94.8. ओके. त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर 92.6 वजन. 2 महिन्यानंतर माझ्याकडे पेशंट आला आणि मला सांगतोय की अहो 2 महिने मी फक्त सॅलड आणि सूपवरती आहे, तरी माझं काही वजन कमी झालेलं नाही. तर इथे मला अगदी सांगू इच्छिते की तुम्ही अशी उपासमार करून आपण खरंच गाय बकरी नाही होत की आपण सतत चाराच खाल्ला, जसं की फक्त सॅलडवरतीच जगलो. सो इथे स्टार्विंग करून किंवा असे फॅट डाएट करून तुम्हाला प्रत्येक वेळेस बेनिफिट होईलच. किंवा ह्या गोष्टीत आपल्याला खूप बघायला लागतं, कारण तुमचे विटॅमिन्स, मिनरल्स ह्याची डेफिशियन्सी निर्माण होते. तुमची खरंच बॉडी नाही कोपअप करत वजन कमी करायला सुद्धा. आणि खूप वेळानंतर तुम्हाला लक्षात येतं की बापरे, मी हे काय करून बसले. तर त्यावेळेस आम्ही मग परत काम करायला सुरुवात केली. त्यांचा एकच मोटिव्ह होता, एनर्जी लेव्हल्स वाढवायच्या आहेत आणि मला 78 आकडा माझ्या खाट्यावरती बघायचा आहे. म्हटल्यावरती मग मी काम चालू केल्यावरती त्यांना पोळी भाजी वरण भात हा डाएट सुरू केला. साहजिकच पेशंट गडबडला. मी वजन कमी करायला आलोय तर तुम्ही मला एवढं खाऊ घालताय. म्हटलं निश्चितच आपल्याला आपला स्टेपल फूडशी नातं सांभाळायचं आहे, तर ते तुम्ही लॉंग टर्म टिकवू शकता. एक्झॅक्टली. तुम्ही असे फॅट डाएट्स लॉंग टर्म नाही टिकवू शकत. तुम्ही फिरायला गेलात, तुम्ही परदेशात गेलात, काही काळ तुम्ही पिझ्झ्यावरती राहू शकता किंवा काही काळ तुम्ही इतर काही खाऊन राहू शकता, पण ते तुमचं स्टेपल फूड नसेल तर तुम्ही जास्ती काळ ते सस्टेन नाही करू शकत. बरं, परत इथे 3 महिन्यांनंतर 78 आकडा त्यांनी बघितला आणि अगदी मागच्याच महिन्यात त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प केलेला आहे. सो इतक्या एनर्जी लेव्हल्स त्यांच्या आउटस्टँडिंग वाढल्या. बरं, युरिक ॲसिड रिव्हर्स, त्याच्यानंतर थायरॉइड सुद्धा
मिनिमल गोळी चालू ठेवली होती डॉक्टरांनी. सो ह्या सगळ्या अचीवमेंट्स आपल्याला बघता येतात. हो, म्हणजे हे सगळं तुम्ही आहे ते म्हणजे आपल्या ज्या भारतीय आहारशास्त्रातले जे छोटे छोटे पदार्थ आहेत हे सगळे मॅटर करतात तुमच्या जेवणामध्ये. तुम्ही नुसतं सॅलड खाल्लं, तुम्ही नुसतं स्प्राऊट खाल्ले तर त्यांनी तुम्हाला पूर्ण एनर्जी नाही मिळणार. नक्कीच नाही मिळणार. आता इथे मी अगदी छान प्रकारे सांगू इच्छिते की आपला भारतीय आहार असं नको म्हणूया, पण आपण डावी उजवी बाजू जेव्हा सांभाळतो म्हणजे तुमची कोशिंबीर आहे, तुमची चटणी आहे, तुमची भाजी आहे, आमटी आहे आणि वरण भात ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण सांभाळतो आणि चौरस आहार आपण जेव्हा खायला लागतो तेव्हा तुम्हाला इतके बेनिफिट्स त्याच्यातनं होतात. हल्ली बघ ना कसं आहे की ते चटण्या तर काळाड झालेल्या आहेत. खरंय खरंय. तुम्हाला शेजवान चटणीने रिप्लेस केलेलं आहे. तुमच्या जवसाची चटणी तर तुम्हाला जवस म्हणजे काय असं विचारतात पेशंट. खरंय खरंय. तर तिळाची चटणी, जवसाची चटणी, कारळ्याची चटणी, तुमच्या कढीपत्त्याची चटणी. सो अशा किती वेगवेगळ्या चटण्या आपल्याकडे आहेत. ह्याचा समावेश तुमच्या डाएटमध्ये असणं किती गरजेचं आहे. गुळंबा, साखरंबा किंवा तुमचा सुधारस ह्याला रिप्लेस केलंय जॅमनी. ज्या जॅममध्ये खरोखरीच फक्त थिकनिंग एजंट, फ्लेवर्स, कलर्स वापरलेले असतात आणि साखरेच्या पाकात अमाप हे सगळं केलेलं असतं. सो त्याच्यातनं तुम्हाला काहीच न्यूट्रिएंट्स मिळणार नाही आहेत. बरोबर आहे. सो तुमच्या पारंपरिक आहारावरती इतका हा डाएट म्हणजे तसंच आपलं जेवण ऍक्च्युली बनवलेलं होतं, पण आता त्याचा विसर पडलाय आपल्याला. बरोबर आहे बरोबर आहे. सो आज आपण आपले जे प्रेक्षक हे सगळं मगापासून ऐकतायत आणि त्यांना खूप सारे प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न मंडळी कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. हर्षदा यांना जेव्हा वेळ होईल तेव्हा त्या नक्की या कमेंट्सला उत्तर देतील. सो माझ्या मनात एक प्रश्न आहे की ह्या सगळ्या प्रेक्षकांसाठी ओव्हरऑल तू काय टिप्स देशील की काय केलं पाहिजे त्यांनी की जेणेकरून एक सस्टेनेबल लाईफस्टाईल ते जगू शकतील. अगदी कसं आहे आपण जसं की आधीच मी म्हटलं आहार विहार, तसं तुमचं हेल्दी लाईफस्टाईल जगण्याकरता तुम्हाला डाएट, एक्सरसाइज आणि तुमच्या स्लीपिंग पॅटर्न्स आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे हायड्रेशन हे सगळे पिलर्स जेव्हा तुम्ही नीट बघता, ॲनलाइज करता, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. मी 365 तर समजावलंच. खूप सारी सूट दिली आहे. खूप सारी सूट दिली आहे. त्यामुळे हे खूप सोपं आहे, काहीच अवघड नाही. पण आता ह्याच्यात 6 महिन्यांनी तुम्हाला काही कोमॉर्बिडिटीज असतील किंवा तुमचं वय इथे मॅटर करतं. 6 महिन्यांनी तुम्ही ब्लड टेस्ट करणं, वर्षकाठी ह्या सगळ्या गोष्टीचं अनलाइज करणं, तसंच तुमचा BCA म्हणजे बॉडी कॉम्पोजिशन बघणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. खूप वेळेला आपण असं म्हणतो की मी तर बारीक आहे, मला काय गरज आहे. पण जेव्हा BCA करतो तेव्हा विसरल फॅट हे खूप आपल्याला दिसून येतं की बापरे विसरल फॅट खूप आहे. सो विसरल फॅट जाता सांगू इच्छिते की विसरल फॅट म्हणजे काय, तर विसरल फॅट म्हणजे ऑर्गन्सच्या भोवती असलेलं फॅट आहे. सो हे जर वाढत गेलं तर हळूहळू सप्रेसंट ऑफ युअर ऑर्गन्स असं होणार आहे. तुमचे ऑर्गन्स हे दबावपूर्ण काम करणार आहेत, दबावपूर्वक काम करणार आहेत. सो ह्या सगळ्याची आपण चेक ठेवणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे मी जाडे म्हणून मला डाएटची गरज आहे असं नाही, तर बारीक व्यक्तीला सुद्धा एनर्जी लेवल टिकवण्यासाठी किंवा आजी आजोबांना त्यांची हेल्थस्टाईल जी आहे लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी जसं कॅल्शियम आहे, विटॅमिन आहे, या सगळ्याचा समावेश त्यांनी आहारात करायलाच हवा. तर असं हेल्दी डाएट व्यक्तिपरत्वे बदलत जाईल ना. व्यक्तिपरत्वे बदलत जाईल. तसंच मी मगाशी म्हटलं तसं माझ्याकडे 6 महिन्याचं बाळ ते 80 वर्षाच्या आजी आजोबा ह्यांपर्यंत डाएट चालू असतं. सो इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही फक्त जाड बारीक ह्यालाच बघाल. सो तुम्हाला इतक्या व्हेरियस रेंज पर्यंत डाएटची खरंच गरज आहे. समतोल आहार ज्याला आपण म्हणूयात, सो ह्याची खरंच गरज आहे. म्हणजे आता मला काहीही सिच्युएशन नाही आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहेत, कुठल्या मेडिकलवरती मी नाही आहे, स्टील मला एक चांगली एक एनर्जी वाढवायची आहे स्वतःची किंवा स्ट्रेस कमी करायचा, तर याच्यासाठी सुद्धा डायटिशियन मदत करतात. हो,
बेसिकली कसं आहे, तुमचं स्ट्रेस फॅक्टर हल्ली हे सुद्धा इतकं वाढलेलं आहे ना ग, की सर्कॅडियन रिदम तुम्ही विसरून जाता. मी मगाशी उल्लेख केला तसा की मी तुम्ही दिलेलं सगळं खातीये, पण 2 वाजता झोपतीये, एक्सरसाइज सुद्धा करतीये, पण कारण आहे का ते 2 वाजेपर्यंत जागायचं? तर खरंच काही कारण नाहीये. मी फक्त रील बघतीये, सर्फिंग करतीये, तर यांनी सुद्धा मेलेटोनिन कमी होणार आहे, विच इज अ स्लीप हार्मोन. सो अल्टिमेटली तुमचं कॉर्टिसोल लेव्हल जे दॅट इज युअर स्ट्रेस हार्मोन, ते इम्बॅलन्स होणार आहे. सो ह्या सगळ्याचा हार्मोनल इम्बॅलन्स इम्पॅक्ट परत तुमच्या शरीरावरती होणार आहे. सो जर फिमेल्स असतील तर आपल्याला परत लवकरच ह्या गोष्टी बघायला मिळतात. PCOD, PCOS या सगळ्या गोष्टीचा आपल्याला परत इन्शुलिन रेझिस्टन्स हा सगळा परत विषय येऊन तिथेच आला ना. करेक्ट. सो हे पुढे जाऊन समजण्याआधी जेव्हा आपण त्याला अरेस्ट करतो तेव्हा त्याचा खूप उपयोग होतो. कारण का तर परत ह्याचा फर्टिलिटी इम्पॅक्ट खूप होतो ना ग. सो माझ्याकडे ह्याच्यावरती एक उत्तम उदाहरण मी तुला देते. माझ्याकडे एक केस होती जिचे पिरियड्स 4 महिने आलेलेच नव्हते. तिला PCOSचा त्रास होता. तिने ॲलोपॅथीमध्ये भरपूर ह्याच्यावरती काम केलं होतं किंवा मेडिकेशन्स केली होती. कंटाळली होती ती मुलगी, ॲलोपॅथी सोडून दिलं होतं कारण त्याचे साईड इफेक्ट्स पण खूप असतात. त्याच्यानंतर तिने होमिओपॅथीवरती पण ती शिफ्ट झाली. ह्या सगळ्यानंतर ती माझ्याकडे आली. 4 महिने माझे पिरियड्स आलेले नाहीत, बघू काय होतं डाएटनी. मी म्हंटल इथे माझी परीक्षा घेणार असशील तर बाई काही उपयोग नाहीये. बरोबर. कारण खरोखरीच हे सगळं तुम्हाला करायचंय. मी इथे सांगायला आहे पण तुम्ही खरंच ते फॉलो करण्याची अत्यंत गरज आहे. सो आमची सुरुवात झाली. 20व्या दिवशी तिचे पिरियड्स आले जे 4 महिने आलेले नव्हते. त्याच्यानंतर रेग्युलर पिरियड तिचे व्यवस्थित आले. 6 महिन्याच्या एंडला ती प्रेग्नंट सुद्धा राहिली, विच वॉज डिफिकल्ट. जर पिरियड्सच येत नसतील तर प्रेग्नन्सी कशी राहील? बरोबर आहे. सो 32व्या वर्षी परत हाच प्रॉब्लेम उद्भवणार की अरे बाबा परत प्रेग्नन्सी राहत नाहीये, सो फर्टिलिटीला प्रॉब्लेम येणार. सो अशा प्रकारे प्रेग्नन्सी पण ती कन्सीव्ह पण झाली रादर. त्याच्यानंतर कन्सीव्ह झाल्यानंतर विच वॉज व्हेरी ऑब्वियस नको म्हणूयात पण विच वॉज व्हेरी व्हेरी प्रेडिक्टेड की तिला GDM होऊ शकतो. GDM म्हणजे काय तर प्रेग्नन्सीमध्ये असलेला डायबिटीस, जेस्टेशनल डायबिटीस असं आपण म्हणतो, जो कॉमनली हल्ली खूप बघायला मिळतो. सो तिचा परत हा डायबिटीस कंट्रोल करून तिची कोड कौतुकं डोहाळे सुद्धा आम्ही पुरवले. भरपूर पाणीपुरी, रगडा पॅटीस हे सुद्धा तिने एन्जॉय केलं आणि छान नॉर्मल डिलिव्हरी झाली. सो आम्ही नॉर्मल डिलिव्हरी करता सुद्धा हिलिंग सेशन्स माझ्याकडे असतात, योगा सेशन्स असतात. बरोबर. सो अशा प्रकारे इट इज अ कम्प्लीट प्रोग्राम, नॉट ओनली डाएट. सो अशा प्रकारे सगळं करून तिने नॉर्मल डिलिव्हरी सुद्धा झाली. कारण तिची हाईट लहान होती म्हणून गायनॅक मॅडमनी सांगितलं होतं की सिझेरियनची खूप दाट शक्यता आहे. ते सुद्धा आम्ही अचीव करू शकलो. इट वॉज रिअल गुड अचीवमेंट. मला असं वाटतं की हे डाएट जे आहे हे आजीपासून नातीपर्यंत सगळ्यांनीच केलं तर त्याचा फायदा सगळ्या घरालाच होईल. हो अगदीच. आणि अशा वेळेस आपल्याला खूप वेळेला जेव्हा घरातले पण एकत्र येतात तेव्हा कॉमन खाणारे पदार्थ हे सुद्धा आपण तितकेच करू शकतो ना. म्हणजे एखाद्या स्त्रीवरती तितकं प्रेशर येत नाही. आणि मिळून मिळून एकमेकांना मोटिवेट केलं तर ते सगळे जण छान पद्धतीने हेल्दी. तुझं कसं झालं का ग, किंवा आज मला हे खायचंय. सो हे जेव्हा कपल्स येतात तेव्हा ते अगं हे खायचं विसरू नकोस. सो अशा प्रकारे एकमेकांना मोटिवेट पण केलं जातं. करेक्ट. सो आज तू इतकं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्या मंडळींना केलंय. सो त्यासाठी पुन्हा एकदा तुझे धन्यवाद
आणि मंडळी, तुम्हालाही काही प्रश्न असतील डाएट संदर्भात हा एपिसोड ऐकल्यानंतर, तर ते नक्की तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या प्रश्नांची उत्तर हर्षदा यथावकाश देईल. सो हा एपिसोड मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून एंटायर सगळे जे लोक आहेत ते एक हेल्दी लाईफस्टाईल जगू शकतील. सो पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये नवीन तज्ज्ञ व्यक्तीसह. तोपर्यंत छान राहा, स्वस्थ राहा आणि छान खा.